तुमचं स्वागत करते. आम्ही इथले स्थानिकच आहे. पण काय आहे, तुम्हाला येताना जो त्रास वगैरे झालाय, या रस्त्याचं काम गेले 1.5 वर्ष झालं चालू आहे. त्यामुळे आमचं एवढं असून सुद्धा इथपर्यंत येत आहे. इथल्या लोकांचं जे काही आर्थिक वगैरे सगळं म्हणजे पर्यटन स्थळ शोभा आहे तशीच ठेवली. आणि स्थानिक लोक म्हणजे काय आहेत प्रशासन ते काही त्याकडे लक्ष देत नाही. पण तुम्हाला बराच त्रास झाला, त्यामुळे तुमची माफी मागून स्वागत करतो. ॲडव्होकेट आज या ठिकाणी आपण बघू शकता आम्ही सर्व वाईतील स्थानिक लोक जमलेलो आहोत. कारण या पाचगणी महाबळेश्वर ठिकाणी वारंवार विकास कामं चाललेली आहेत. पण 1-2 वर्ष झाली तरी हे कामही काही अद्याप शेवटपर्यंत पोचलेली नाही. याचा सर्व त्रास इथल्या पर्यटक मंडळींना होत आहे. तर या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की पर्यटकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय की आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. तरी हा कुठलं आंदोलन पक्षाचं नाही, हे सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं स्थानिकांनी आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट ऋषिकेश सकुंडे. आम्ही सर्वजण वाईतले स्थानिक आहोत. तर सध्या परिस्थिती बघता आणि ही जे रस्त्याची जी काय वाईट अवस्था आहे किंवा जे पर्यटक येतात त्यांना जी काही गैरसोय होत आहेत त्या बाबतीत आम्ही एक छोट्या प्रकारचं आंदोलन करतो. आंदोलन करायचं काय म्हणजे पार्श्वभूमी काय आहे, तर जे लोक पर्यटक वगैरे येत आहेत त्यांना आम्ही एक फूल आणि कॅडबरी त्यांना स्वागतासाठी देणार आहे. का देणार आहे की बाबा आम्ही स्थानिक रहिवासी असू, तुम्ही जे इथं येत आहे ते जी काय तुमची गैरसोय होती त्या गैरसोयीबाबत तुमची माफी मागतो. तुम्ही तरी पण येत आहे आणि तुम्ही आमच्या भागातला जो काय आर्थिक व्यवहार आहे तो वाढवताय किंवा आर्थिक जी काय उन्नती करताय ती तुमच्यामुळे होती, तरी पण तुम्हाला आम्ही गैरसोयी देतोय. त्याची एक माफी म्हणून आम्ही तुम्हाला फूल आणि एक कॅडबरी देऊन तुमचं आम्ही स्वागत करतोय. अशी या आंदोलनाची पार्श्वभूमी असेल. आणि हे थोडक्यात हे कशासाठी करतो की बाबा इथले जे प्रशासन आहे किंवा हे जे काही कोण स्थानिक इथले लोक जे काही बाबा या नेते वगैरे आहेत त्यांच्यापाशी एक मेसेज पोहोचावा यासाठी करतो. आणि ह्या मागं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा काही नाही की एक मध्यमवर्गीय लोकांसाठी किंवा जे आजूबाजूला इथे टपरे आहे किंवा काही व्यावसायिक आहे किंवा छोटे मोठे उद्योग करतात त्यांच्या हितासाठी सगळ्या गोष्टी करतो. बाकी या मागं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व पाटील. आम्ही सगळे वाईतले स्थानिक नागरिक आहोत. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज आम्ही इथे एक वेगळं आंदोलन करतोय. आंदोलनाचा विषय असा की महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर या पर्यटन स्थळी अनेक नागरिक पर्यटक हे वर्षभर येत असतात. गेली सुमारे 1.5 ते 2 वर्ष इथं सुरू असलेली विकास कामांची स्थिती ही आपण प्रत्यक्ष आला असाल तर बघितलंच असेल, नाहीतर व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच असेल. नागरिक अनेक लांबनं 200-400 किलोमीटरचा प्रवास करून एवढ्या लांब येतात आणि त्यांच्या स्वागतासाठी इथं मागं तुम्ही बघू शकता असे 4 ते 5 टोल नाके पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात आहेत. जे पर्यटक आपल्या पाचगणी महाबळेश्वर पर्यटनाचा अर्थव्यवस्थेचा एक कणा आहेत आणि ज्यांच्यामुळे इथली अर्थव्यवस्था चालते त्यांच्या स्वागतासाठी इथं खरं तर पैसे घेतले जातात. पैसे टोल घेण्याचा सुद्धा काही प्रश्न नाही, पण ते घेतलेले जे पैसे आहेत त्या मार्फत त्यांना किती सोयी उपलब्ध केल्या जातात हा एक प्रश्नच आहे. सध्या आपण अनेक पर्यटकांच्या व्हिडिओमध्ये जर निदर्शन केलं तर अनेक गैरसोयींना त्यांना गेली 1.5 ते 2 वर्ष सामोरे जायला लागतंय. तरी सुद्धा पर्यटनासाठी त्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो काही कमी झालेला दिसून येत नाही. तर ह्या आमच्या एका छोट्याशा प्रयत्नातनं योग्य त्या प्रशासनापर्यंत आणि योग्य त्या व्यवस्थेपर्यंत नक्कीच ही बातमी पोहोचेल आणि कामाला वेग घेऊन लवकरात लवकर जी काही रस्त्याची प्रलंबित कामं असतील किंवा कचऱ्याचे प्रश्न असतील ते मार्गी लागून पर्यटकांना एक सुखद अनुभव लवकरच मिळेल एवढीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.